मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सर्जेराव येडेकर माझ्या झुलॉजी सर्जेराव यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्र बोर्ड माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जो इयत्ता 12वीचा जो काही नवीन अपडेटेड सिलेबस जो काही दिलेला आहे इयत्ता 12वीसाठी, तर कोरोना विषाणूमुळे जो काही सिलेबस रिड्यूस केलेला आहे किंवा कपात केलेला आहे, त्या व्यतिरिक्त जे काही पॉईंट आहेत त्या पॉईंटवर मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही 12वीचा पहिला युनिट आहे त्या युनिटचं नाव आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. या चॅप्टरमधला क्रॉस पॉलिनेशन हा पॉईंट बघत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एंटोमोफिलीविषयी जाणून घेतलं होतं, तर या व्हिडिओमध्ये आपण हायड्रोफिलीविषयी जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोफिली म्हणजे काय, चला तर बघूया आपण हायड्रोफिली कशाला म्हणतात. तर बघा, हायड्रोफिलीची डेफिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन थ्रू द एजन्सी ऑफ वॉटर इज नोन ॲज हायड्रोफिली. तर जे काही पोलन ग्रेन वॉटरच्या माध्यमातून ट्रान्सफर होतात, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हायड्रोफिली. म्हणजे जे पॉलिनेशन वॉटरच्या माध्यमातून होतं त्याला आपण काय म्हणत असतो, हायड्रोफिली. तर वॉटर पॉलिनेटिंग प्लांट नोन ॲज हायड्रोफिलस प्लांट. जर ज्या प्लांटमध्ये वॉटरद्वारे पॉलिनेशन होतं त्या प्लांटला आपण काय म्हणतो, तर हायड्रोफिलस प्लांट. तर बघूया मित्रांनो, डायग्राममध्ये दिलेले आहेत. हे बघा, हे दोन हायड्रोफिलस प्लांट आहेत. तर बघा, तर हायड्रोफिलस प्लांटमध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन्स असतात. सो फ्लोरल ॲडॅप्टेशन्स मेड बाय द हायड्रोफिलस प्लांट. तर हायड्रोफिलस प्लांटमध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन्स असतात, म्हणजे पॉलिनेशन होण्यासाठी त्यांच्यामध्ये काय ॲडॅप्टेशन्स व्हावे लागतात. ओके, तर त्यांचे जे काही फ्लावर आहेत ते छोटे असले पाहिजे, इन्कॉन्सिपियस असले पाहिजे, विदाऊट फ्रॅग्रन्स, ब्राईट कलर अँड नेक्टर. म्हणजे त्यांचा जो कलर आहे तो ब्राईट कलरचा असला, म्हणजे जास्त असे भक असले पाहिजे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे युजली फ्लावर आर युनिसेक्शुअल. तर मी युनिसेक्शुअल कन्सेप्ट मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितली होती की युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये काय असतं की एका फ्लावरवर मेल गमेटोफाइट प्रेझेंट असतो आणि दुसऱ्या फ्लावरवर काय असतं की फिमेल गमेटोफाइट प्रेझेंट असतो. म्हणजे एका फ्लावरवर एकच गमेटोफाइट प्रेझेंट असतो, त्याला आपण काय म्हणतो, तर युनिसेक्शुअल फ्लावर. तर बघा, पोलन ग्रेन अँड अदर फ्लोरल पार्ट आर अनवेटेबल कोटेड विथ म्युसिलेजन. तर जे काही पोलन ग्रेन आहेत आणि त्याचे जे काही फ्लोरल पार्ट आहे ते अनवेटेबल असं, म्हणजे त्यांचं जे काही वेट आहे ते खूप कमी असं थोडं, आणि इट इज कोटेड विथ म्युसिलेज, आणि ते म्युसिलेजनी कोटेड केलेलं असतं. बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन इज कंट्रोल बाय द फॉर्मेशन ऑफ वन ऑर मोर स्टार्च ग्रेन इन द पोलन ग्रेन. तर काही ग्रॅव्हिटीमुळे काय होतं की जे काही पोलन ग्रेन आहेत, पोलन ग्रेन फॉर्म होण्यासाठी एकापेक्षा जास्त पोलन ग्रेन तयार होऊ शकतात. सो स्टिग्मा इज लॉंग अँड स्टिकी. जो काही स्टिग्मा आहे तो लॉंग असला पाहिजे आणि स्टिकी असला पाहिजे. स्टिकी आणि हायड्रोफिली ही दोन प्रकारची असते. सो हायड्रोफिलीला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवायडेशन केलं आहे, हायपोहायड्रोफिली आणि दुसरा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण हायपोहायड्रोफिली कशाला म्हणतात. तर त्या अगोदर बघूया की हायपोहायड्रोफिली हे जे काही पोलन ग्रेन वॉटरच्या माध्यमातून ट्रान्सफर होतं, तर हायपोहायड्रोफिली कॉमनली झोस्टेरिया आणि सिरॅप्टोफायलम या प्लांटमध्ये हायपोहायड्रोफिली बघायला मिळते. तर दुसरा प्रकार आहे इपिहायड्रोफिली. तर मेनली इपिहायड्रोफिली इज मेनली फाउंड इन व्हॅलिस्नेरिया. व्हॅलिस्नेरिया हा जो काही प्लांट आहे या प्लांटमध्ये इपिहायड्रोफिली आपल्याला बघायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण हायपोहायड्रोफिली कशाला म्हणतात. तर डायग्राममध्ये दिलेलं आहे की बघा, डायग्राममध्ये तर बघूया डेफिनेशन आपण अगोदर बघूया हायपोहायड्रोफिली कशाला म्हणतात. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, हायपोहायड्रोफिली म्हणजे काय की पॉलिनेशन्स विथ द हेल्प ऑफ वॉटर टेक्स प्लेस बिलो द वॉटर सरफेस इन द हायड्रोफाइट्स बिअरिंग सबमर्ज फिमेल फ्लावर. तर जे काही पॉलिनेशन आहे ते वॉटरच्या माध्यमातून होत असतं आणि बिलो दी वॉटर सरफेस म्हणजे वॉटर सरफेसच्या खाली हे जे पॉलिनेशन होतं. आणि जे काय हायड्रोफाइट्स आहेत, हायड्रोफाइट्स म्हणजे काय की जे प्लांट पाण्यामध्ये राहतात त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोफाइट्स. आणि बियंग सबमर्ज फिमेल फ्लावर, तर त्यांच्यामध्ये स्पेसिकली फिमेल फ्लावर प्रेझेंट असते. तर फिमेल गमेटोफाइट ज्या फ्लावरवर प्रेझेंट असतो त्या प्लांटमध्ये जे काही हायपोहायड्रोफिली आपल्याला बघायला मिळते. हायपो म्हणजे काय, बिलो दी वॉटर सरफेस. तर जे पाण्याच्या
आतमध्ये जे पॉलिनेशन होतं त्याला आपण काय म्हणतो, हायपोहायड्रोफिली. तर बघूया याच्यामधले सच प्लांट प्रोड्यूस निडल लाईक पोलन ग्रेन्स विच लॅक द एक्झाईन. तर याच्यामधले जे काही पोलन ग्रेन आहेत ते निडलसारखे असतात, जे आपले एखाद्या इंजेक्शनची सुई असते का जी काही निडल्स असते ना त्यासारखे पोलन ग्रेन बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये एक्झाईन जी काही लेअर आहे ती अब्सेंट त्यामध्ये प्रेझेंट असते, त्यामध्ये अब्सेंट असते, त्यामध्ये जी काही एक्झाईन आहे ती अब्सेंट असते. आणि त्यामध्ये काय, दे बिअर अ सेम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ॲज दॅट वॉटर, देअरफॉर दे फ्लोट बिलो दी वॉटर सरफेस. तर जी काही त्यांची ग्रॅव्हिटी आहे ती वॉटरच्या बरोबर असते, त्यामुळे काय होतं की ते पाण्याच्या खालीसुद्धा जाऊ शकतात. मीन दे फ्लोट द बिलो दी वॉटर सरफेस. नेक्स्ट पॉईंट आहे, सच पोलन ग्रेन व्हेन कम इन टू कॉन्टॅक्ट विथ स्टिग्मा ते कॉईल अराउंड इट अँड जर्मिनेट. तर ज्यावेळेस ते पोलन ग्रेन काय होतात की स्टिग्माच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, दे कॅन कॉईल अराउंड, म्हणजे त्या पोलन ग्रेन काय होतात की स्टिग्मासोबत आल्याच्यानंतर ते कॉईल होतात, म्हणजे असे गुंडाळले जातात आणि फायनली काय होतं, जर्मिनेशन होतं. ओके, सो हायपोहायड्रोफिली दे आर मेनली फाउंड इन झोस्टेरिया अँड सिरॅप्टोफायलम. तर या दोन प्लांटमध्ये आपल्याला हायपोहायड्रोफिली बघायला मिळते. तर दुसरा प्रकार विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण, इपिहायड्रोफिली म्हणजे काय. तर बघूया इपिहायड्रोफिलीची आपण डेफिनेशन बघूया अगोदर. बघा, when pollination occurs on the surface of water it is known as epihydrophily. तर इपिहायड्रोफिली म्हणजे काय की जे प्लांट जे काही समजा प्लांट आहे त्या प्लांटमध्ये ते पॉलिनेशन कशा प्रकारचं होतं, जे पॉलिनेशन वॉटर सरफेसवर होतं, म्हणजे बरोबर जे काही वॉटरचा सरफेस आहे. ओके, तर त्या पॉलिनेशनला आपण काय म्हणतो, इपिहायड्रोफिली. तर हे इपिहायड्रोफिली मोस्टली कॉमन बघायला मिळते. इट इज अ कॉमन पॉलिनेशन्स दे मेनली फाउंड इन अ प्लांट्स. तर बघूया, व्हॅलेस्नेरिया हा एक डायशियस प्लांट आहे. डायशियस प्लांट म्हणजे काय की जे काही समजा मेल आणि फिमेल जे काही फ्लावर आहेत, मेल आणि फिमेल गमेटोफाईट आहेत, दे आर सबमर्ज अँड प्रोड्यूस ऑन सेपरेट प्लांट. तर डायशियस प्लांटमध्ये काय असतं, मेल आणि फिमेल काय असतं की वेगवेगळे असतात. ओके, म्हणजे मेल गमेटोफाईट एका फ्लावर असतो आणि फिमेल गमेटोफाईट दुसऱ्या फ्लावर असतो, त्याला आपण काय म्हणतो, डायशियस प्लांट. At the time of maturation, the male flower are detached from the male inflorescence and begin to float on the water surface. तर ज्यावेळेस मॅच्युरिटी होते तर मेल फ्लावर जो काय होतो त्या इन्फ्लोरन्सपासून वेगळा होतो आणि फ्लोट द वॉटर सरफेस, म्हणजे वॉटर सरफेसवर तो फ्लोट होतो आणि म्हणजे ट्रॅव्हल्स होतो. तर फिमेल फ्लावर हॅव कॉइल्ड लॉंग पेडिशियल्स विच अंडरगो अनकॉइलिंग ॲट द टाईम ऑफ मॅच्युरिटी. तर जो काही फिमेल फ्लावर आहे तो कॉइल्ड असतो, लॉंग, त्याचं पेडिशियल्स लॉंग असतं आणि काय असतो, विच अंडरगो अनकॉइलिंग. तर अनकॉइलिंग ॲट द टाईम ऑफ मॅच्युरिटी. तर ज्यावेळेस मॅच्युरिटी होते त्यावेळेस तो काय होतो, अनकॉईल होत असतो. ओके, दे नाव रीच ऑन द वॉटर सरफेस आणि फायनली ते काय होतात, वॉटर सरफेसवर रीच होत असतात. ओके, द मेल फ्लावर सराउंड्स द फिमेल फ्लावर अँड अंडरगो अँथेसिस. ओके, अँथेसिस म्हणजे काय की रिमूव्हल ऑफ अँथर, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, अँथेसिस. सो फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन at the time of maturity due to which pollen grain are deposited on the stigma of female flower and cross pollination achieve. तर ज्यावेळेस काय होतं, पोलन ग्रेन मॅच्युरेट होतात त्यामुळे काय होतं की पोलन ग्रेन डिपॉझिट केले जातात स्टिग्मावर आणि स्टिग्मा ऑफ फिमेल फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट केले जातात आणि हे क्रॉस पॉलिनेशन होत असतं. ओके, थँक्यू.